मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि रोज रोज काय नवीन बनवायचं हा खूप मोठा प्रश्न आपल्या आयांना पडलेला असतो. रोज तीच भाजी खाऊन तीच भाजी बनवून कंटाळा आलेला असतो आणि बाहेर खाणं हे परवडण्यासारखं नाही. म्हणूनच आज मी घेऊन आलेले आहे एकदम हॉटेल सारखी कमी मसालेदार आणि तेवढीच झणझणीत पनीर मसाला. एकदा अशी रेसिपी बनवून बघा, घरचे पुन्हा पुन्हा हीच पनीर मसाला बनव म्हणून सांगतील याची 100% गॅरंटी घेऊन सांगते. आणि खास म्हणजे अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि घरच्या सामान्यामध्ये साध्या सिंपल मस्त तयार होणारी ही रेसिपी आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक देखील नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. तर सर्वात आधी इथं आपल्याला कांद्याचा बरिस्ता तयार करायचा आहे. तर बरिस्त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करून कांदा तळून घेणार आहे. तर साधारण 200 ग्रॅम पनीर मसाला बनवणार आहे. 200 ग्रॅम पनीरसाठी आपण 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्याला चांगलं बरिस्ता होऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. मग बघा, कांदा थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं. कांदा इथं थंड होतच आहे तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया. मध्यम आकाराचे पनीर इथं कट करून घ्यायचं आहे किंवा जसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कापा करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल. गॅसवरती आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तेल छानसं गरम झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मी हे पनीरचे तुकडे आहेत ना ते नॉर्मल असे तळून घेणार आहे. अगदी कडक देखील नाही करणार आहे, सॉफ्टली पण हलकं सोनेरी रंग येऊपर्यंत त्याला तळून घेणार आहे. आता बघा, मस्तपैकी पनीर सुद्धा आपलं तळून झालेलं आहे. आता आपण एक छोटस वाटण तयार करून घेऊया. तर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तळलेला बरिस्ता घालून घ्यायचा आहे. 7 ते 8 काजूचे तुकडे घालायचे. 1 वाटी दही घालायची. थोडीशी कोथिंबीर घालून एकदम ह्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे. जर हे बारीक होत नसेल ना तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला नॉर्मल सी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पूर्णपणे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जरा सुद्धा दरदर वगैरे नाही, पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ह्याला आता आपण साईडला ठेवूया. पुन्हा कढई गरम करण्यासाठी आपण ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच मी तेल घालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी 1 चम्मच जिरं घालणार आहे. जिरं चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टमाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट घालायची की 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. त्यापैकी तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. चांगलं 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ घालून छानसं परतून घेणार आहे. मग त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं छानसं तेल सुटूपर्यंत मसाला चांगला भाजून घेणार आहे. तर बघा, इथं मसाला शिजत आपल्याला 7 मिनिटं झालेले आहे. छानसं कडेनं तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना कांदा, काजू, दहीची पेस्ट तयार केली होती ना ती घालायची आणि काही मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. मग झाकण ठेवायचं की मसाल्याला छानसं तेल सुटूपर्यंत त्याला शिजून द्यायचं. बघा, काही मिनिटातच आपल्या मसाल्याला किती छानसं तेल सुटलेलं आहे आणि सुगंध तर पूर्ण घमघमाट आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे पनीरचे तुकडे आपण तळून घेतलेले आहेत ना ते एक एक सोडून मसाल्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. पनीरचे तुकडे टाकल्याच्या नंतर हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग छानसं मिक्स झाल्याच्या नंतर ना जेवढं आपल्याला ग्रेव्ही आहे ना त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. छानसं हलक्या हलक्या हाताने आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक केला की लगेच ह्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी दुधाचे घालणार आहे. जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मी दूध मोजलेलं आहे. तुम्ही इथं दुधाच्या ऐवजी 2 ते 3 चम्मच इथं क्रीम वापरलात ना तरी सुद्धा चालेल. मग ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची की झाकण ठेवून पनीर मसाला चांगला शिजून द्यायचा आहे. एक साधारण 10 मिनिटं मी चांगलं ह्याला शिजून दिलेलं आहे. पनीर देखील बघा किती सॉफ्ट झालेला आहे. बघा किती मस्तपैकी पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. ह्याला आता सर्व करूया आणि गरमागरम चपाती किंवा फुलक्या बरोबर ह्याला खाल्लात ना अप्रतिम लागतं. अशी ही आपली झटपट आणि तेवढीच टेस्टी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.